दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बाहेरच्या देशांमध्ये ज्यावेळेस ड्रग्स स्मगलिंग होतं त्यावेळेस त्या ठिकाणी होणारी शिक्षा खूप भयंकर असते आणि त्या ठिकाणी त्यांना मरणाचीच शिक्षा दिली जाते. आपल्याकडे सर्व काही कायदेशीर कारवाई होते आणि मग त्या ठिकाणी शिक्षा दिली जाते, परंतु त्या ठिकाणी ड्रग्सच्या बाबतीत कोणालाही क्षमा नाही. त्या ठिकाणी डायरेक्ट त्यांना मरणाची शिक्षा दिली जाते. आणि अशाच ठिकाणी एका 2 जे तरुण होते त्यांना ड्रग्स स्मगलिंगमध्ये पकडण्यात आलं आणि ताबडतोब त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली, परंतु ती काही काळानंतर त्यांना ती देणार होते. आणि मग त्या ठिकाणी आपण बघतो की काही सुवार्थिक त्या ठिकाणी सुवार्ता सांगण्यासाठी तुरुंगामध्ये जात असत. आपण त्याला प्रिझन मिनिस्ट्री म्हणतो. आणि त्या प्रिझन मिनिस्ट्रीमध्ये लोक जे ख्रिस्ताचे लोक आहेत ते जाऊन कैद्यांना सुवार्ता सांगतात. आणि असाच एक सुवार्थिक त्या 2 कैद्यांना नेहमी भेटत असे आणि हळूहळू त्या कैद्यांचं परिवर्तन झालं. त्या कैद्यांनी देवाची क्षमा मागितली, पश्चाताप केला आणि ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलं. ज्यावेळेस त्यांचा फाशीचा दिवस होता त्यावेळेस ते ख्रिस्ताची गाणी गात होते. कुठल्याही प्रकारचा भीती त्यांच्या चेहऱ्यावर नव्हती आणि ते आनंदाने मरणाला सामोरे गेले. आणि आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा त्याच्या मरणाच्या दिवसापर्यंत तो कार्य करीत होता. आदल्या दिवशी त्याने शिष्यांबरोबर शेवटलं भोजन केलं. त्या ठिकाणी गेतसेमनी बागेमध्ये तो खूप विव्हळ झाला होता, तो प्रार्थना करत होता, परंतु तरीही त्या परिस्थितीमध्ये देवाने त्याला मदत केली आणि त्यानंतर देवाने त्याला आत्मिक बळ दिलं, कारण हे कार्य पूर्ण करायचंच होतं. आणि मग त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त सर्व चौकशा, सर्व शिक्षेला तो धीराने सामोरा गेला आणि आपल्या देवाची इच्छा त्यांनी मानली आणि सर्व काही खंबीरपणे सहन केले गेलं. येशू मरणाला सामोरा गेला कारण त्याचा देवावर विश्वास होता. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंगींना ज्यावेळेस तोंड देऊ किंवा सामोरे जाऊ तेव्हा विश्वास ठेवा की देव आमच्या बरोबर आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 112 आणि एक पहिलं वचन, साम 112 वर्स 1. परमेश्वराचे स्तवन करा, जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन.